श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय। समर्थ सद्गुरु लेखमाला लेखक क्रमांक 48। बोलणारी पुस्तकं। आश्चर्य वाटलं ना बोलणारी पुस्तकं हा विषय पाहून? पुस्तकं नुसती बोलतच नाहीत तर चलचित्र देखील दाखवतात, व्हिडिओ बनतात। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज पिठापूर माझ्या आयुष्यात येईपर्यंत म्हणजे 1994 ते 2010 ही 16 वर्ष नुसतं चाचपडणं सुरू होतं। दर्शन व्हायची, अनुभूती होत होती, पण तिची मागची पुढची लिंक कडी हाताला लागत नसे। त्यामुळं एक सलग साखळी धरून न पाहिलेल्या अनभिज्ञ प्रदेशात प्रवेश होत नव्हता। समजेल त्या ठिकाणी जाणे, मिळेल ते वाचणे सुरू होतं, पण ते व्यर्थ नव्हतं। पहिलीच आणि ती देखील स्ट्रॉंग अनुभूती 1994 साली झाली। गुरुचरित्र असं इकडून तिकडून नुसतं ऐकत होतो। जास्त काही माहिती नाही, सांगायला कोणी नाही। पंढरपुरातून गुरुचरित्र घेऊन आलो। ठरवून जुजबी तयारी करून एका पहाटे पारायण करायचं म्हणून बसलो। दिवा उदबत्ती झाली। चौरंगावर मांडलेलं गुरुचरित्र नुसतं उघडलं। नमनाला गणेश सरस्वती वंदना सुरू होते तिथेच घरात सळसळ आवाज सुरू झाला। थंडीचे दिवस होते, पंखा लावायचा प्रश्नच नव्हता, पण भिंतीवरील कालनिर्णय कॅलेंडरची पानं वादळं सुटल्यासारखं फडफड उडत होती। घरातून काहीतरी बाहेर निष्ठाला पाहत होतं। गोडी लागून थोड्याच दिवसात दुसरं पारायण सुरू केलं। पहाटेची वेळ। तिसऱ्या मजल्यावरील रूमच्या खिडकीच्या काचेवर दारावर करतात तशी टकटक दोनदा झाली। वर खिडकीकडे पाहिले, हात जोडून या महाराज असं म्हणून खिडकी उघडली आणि महाराजांना बसायला पाट मांडला। समोर लोटी फुलपात्र ठेवलं। काही वेळाने जातो हे सांगायला लोटीवरील फुलपात्र खाली पाडून गेले। पुस्तकं वाचताना व्हिडिओ पाहायची सुरुवात झाली, ती रामकृष्ण परमहंस यांच्या 3 खंडातील चरित्र वाचताना। दिवाळी नुकतीच संपली होती। सुट्टीच्या दिवशी दुपारी चरित्र वाचताना बसल्या बसल्या झोप लागली। दृष्टांत झाला की घराच्या दारातून एक स्त्री बेधडक आत घुसतीये। मी कोण तुम्ही असे विचारेपर्यंत ती मला न जुमानता आत गेली देखील। मी तिच्या मागे घरात जातो बघायला की ही आत कुठे गेली, तर ती देवघरात देवांच्या जागी माझ्याकडे पाहत उभी आहे। मी तिच्याकडे पाहताच ती गुप्त होते आणि तिची वस्त्र देवघरात गळून पडतात। हीच ती रामकृष्णांची कालीमाता म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींची सहोदरी श्री वासवी कन्यका परमेश्वरी माता कन्यकांबा। पावसचे संस्थान स्वरूपानंद स्वामींचे ते सोहम मार्गातील। त्यांच्या संस्थानाने नाशिकच्या गजानन महाराज गुप्ते यांचं आत्मदीप प्रदीपक या नावाचं आत्मचरित्र पूर्वी कधीतरी प्रकाशित केले आहे, जे आता उपलब्ध नाही। एका ओळखीच्यांनी या ग्रंथाची झेरॉक्स मला वाचायला दिली। मोठं पुस्तक आहे हे। गजानन महाराज सोहम मार्गातील गुरु, CKP समाजातील। धोतर, कोट, डोक्यावर टोपी। नाशिकला एकमुखी दत्त मंदिराच्या मागे गंगेच्या काठावर यांची समाधी। पुस्तक झेरॉक्स असलं तरी अतिशय पॉवरफुल। हे वाचत असताना मला 3 मोठ्या अनुभूती आल्या। पहिली म्हणजे एका दृष्टांतात मी गाणगापूर येथे संगमाकडे रस्त्यावरून चालत निघालो होतो। 2 भटजी माझ्याजवळ येऊन म्हणाले की तुम्ही सोहम का करत नाही, आणि त्या क्षणापासून माझे सोहम आपोआप सुरू झाले। दुसऱ्या दृष्टांतात मी गाणगापुरात। भटजी माझ्याजवळ येऊन म्हणाले की तुम्ही महाराजांना म्हणजे श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांना नरहरी म्हणून का हाक मारत नाही? प्रत्यक्षात श्री गुरूंचे ते बालवयातील काशीत संन्यास ग्रहण करण्यापूर्वीचे नाव आहे। एकदा सायंकाळी मी ऑफिसमधून घरी आलो व हॉलमध्ये हे पुस्तक वाचताना कधी समाधी लागली कळलंच नाही। त्यात मी लोकांना माझेच प्रेत तिरडी बांधताना पाहिलं। तेथे जमलेल्या लोकांमध्येही मी होतो आणि प्रेत बांधताना त्यांना आता इकडून बांधा वगैरे सूचना देत होतो।
एका रात्री झोपण्यापूर्वी मी हॉलमध्ये खाली गादी टाकून हे पुस्तक वाचत होतो. किंचित झोप जाणवली म्हणून मागे सोफ्यावर पुस्तक ठेवले आणि झोपी गेलो. तोच मागून एका धीर गंभीर आवाजात बोलणं सुरू झालं. ते स्वतः गजानन महाराज होते. त्यांनी काही संस्कृत श्लोक आणि त्यावर खणखणीत निरूपण केले. जवळपास अर्धा तास त्याच धुंदीत मी उठून बसलो आणि अंधारात आवाजाच्या दिशेने म्हणजे पुस्तकाच्या दिशेने हात जोडून नमस्कार केला आणि परत झोपी गेलो. श्री गुळवणी महाराज यांचे 3 खंडातील चरित्र मला पुण्यात वासुदेव निवासमध्ये मिळाले. याचं वाचन सुरू असताना एका दुपारी मला मूळ अरेबिक भाषेत अल्लाह असं लिहिलेल्या प्रकाश फेकणाऱ्या पैलू असलेल्या पिवळ्या धमक क्रिस्टल किंवा क्वार्ट्सचे दर्शन झालं. 2-3 दिवसांनी अरेबिक भाषेत 4 ओळी कोरलेल्या जुन्या संगमरवरी दगडाचं दर्शन झालं आणि विशेष म्हणजे काही वर्षांनी कराड येथे दत्तभक्त असलेल्या एका मुस्लिम व्यक्तीकडे माझं जाणं झालं. त्यांच्याशी मी तर काही बोललोही नाही, पण त्यांनी ड्रॉवर उघडून 2 छोटे कागद मला दिले, ज्या झेरॉक्स होत्या, ज्या अरेबिक भाषेत मी काही वर्षांपूर्वी पाहिल्या होत्या. गुळवणी महाराजांचे चरित्र वाचताना एका रात्री दृष्टांतात मी सहकुटुंब एका दगडी बांधकाम असलेल्या दत्त मंदिराच्या गाभाऱ्यात गेलो आणि श्री गुरु दत्तराज मूर्ती ओवाळी तो प्रेमे आरती ही आरती पूर्ण म्हटली. पण येथे दत्ताच्या मूर्तीच्या जागी मूर्ती नसून पांढऱ्या वेशातील पांढरी टोपी घातलेली एक व्यक्ती बसलेली होती, ज्यांची मी आरती केली. त्या व्यक्तीला मी ओळखत नव्हतो. दुसऱ्या दिवशी दुपारी मी कामावरून घरी आलो, जेवण केलं आणि सोफ्यावर लोळताना गुळवणी महाराज चरित्र वाचत होतो. त्यात गुळवणी महाराजांनी अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथे दत्त मंदिरात मूर्ती प्रतिष्ठापित केल्याचा वृत्तांत वाचला. माझ्यापासून हे गाव 42 किलोमीटरवर आहे. तसाच तडक उठलो, डोक्यावर उपरणं बांधलं आणि मोटारसायकलवर टाकळी ढोकेश्वरला निघालो. तेथे पोहोचून विचारणा करून मंदिरात पोहोचलो. मंदिर बंद होतं. पण कोण आलंय असं म्हणून तेथील शेजारच्या घरातून गुळवणी स्वामींचे शिष्य वयोवृद्ध डॉक्टर पोळ बाहेर आले. धोतर वर उघडे. मंदिर उघडलं. दर्शन घेऊन ते 1972 साली गुळवणी महाराज 3 दिवस येथे थांबले. काय लीला झाल्या. प्रतिष्ठापनेवेळी खिडकीतून सूर्याची 3 किरणं आत गाभाऱ्यात आली आणि गुळवणी महाराजांच्या अंगावरील नेसलेल्या सोवळ्याच्या काठावर परावर्तित होऊन दत्तमूर्तीच्या डोळ्यात शिरली. महाराज म्हणाले, झाली प्रतिष्ठापना, आता मंत्रविधी चालू द्या. येथे गुळवणी महाराजांनी वासुदेव निवास मधून औदुंबर वृक्षाचे रोप आणून लावले, जो आज मोठा वृक्ष आहे. त्याचा घमघमाट सुटला होता. एवढं बोलूच तो संध्याकाळ व्हायला आली होती. परत जाण्यासाठी मी उठलो आणि वळलो तर पांढऱ्या शुभ्र वस्त्रातील पांढरी टोपी परिधान केलेली एक वयोवृद्ध व्यक्ती काठी टेकवत आत येत होती, ज्यांची मी पहाटे आरती केली होती. ते होते पायमोडे मामा, मूळ नाथपंथी गुरु, गुळवणी महाराजांचे शिष्य. 1972 साली गुळवणी महाराजांचे उष्टे दूध पिऊन विधिवत 3.25 वर्ष नर्मदा परिक्रमा करून आलेले. त्यांच्या समवेत परत खाली बसलो. गप्पांच्या नादात त्यांनी त्यांचा उजवा हात आशीर्वादाच्या मुद्रेत धरला होता आणि त्यांच्या डोळ्यांतून अखंड अश्रू सुरू होते. नंतरच्या दृष्टांतात मामा उघड्या अंगावर व्याघ्रचर्म पांघरलेले, छातीवर मोठा उभा ढोल बांधलेला, उजव्या हातात शेंड्याला मोठा गोल असलेल्या काठीने तालबद्ध पद्धतीने ढोल वाजवत निघालेले आणि त्यांच्या मागे मिलिटरीची शिस्तबद्ध पलटण असते तशी दत्त सेवकांची पलटण निघालेली. नित्यानंद स्वामींचे शिष्य मुक्तानंद यांचे चित्शक्ती विलास हे आत्मचरित्र देखील अत्यंत बोलकं, उच्च आध्यात्मिक अनुभूती देणारं. यावेळी आलेली अनुभूती खुल्या शब्दात येथे व्यक्त करणे शक्य नाही. योगानंद परमहंसाचे ऑटोबायोग्राफी आणि श्री एम यांचे आत्मचरित्र देखील बोलणारं आहे. अशी ही बोलणारी पुस्तकं कधीतरी कुठेतरी छापली जातात.
याच्याकडून त्याच्याकडे फिरत राहतात. कधी वर्षानुवर्षे एखाद्या कपाटात, पेटीत, उघड्यावर कुठंतरी धूळ खात पडून असतात. पण यांच्यातील अदृश्य चैतन्य, बॅटरी कधीच डिस्चार्ज होत नाही. यांची अदृश्य तार तर त्या निर्गुण निराकार परमात्म्यासोबत कायम स्वरूपी कशी जोडलेली आहे ते त्या चरित्र नायकांनाच माहीत. हिराचंद गोपालचंद कोठारे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.